भक्त ऐसे जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना जे देही उदास, उदास भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारो निवारोनी निवारोनी जे देही उदास, उदास भक्त ऐसे जाना, भक्त ऐसे जाना जे देही उदास, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे ते जनधन माता पिता, नावडे ते जनधन माता पिता, माता पिता दास, भक्त ऐसे जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना जे देही उदास, गोविंद निर्वाणी गोविंद, निर्वाणी गोविंद राधे मागे पुढे, निर्वाणी गोविंद राधे मागे पुढे, काहीच साकडे पडोनेरी 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 नेरी जे देही उदास, भक्त ऐसे जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना जे देही उदास, तुका म्हणे सत्य कर्म भावे साय,
कर्मा वावे साय साय असत्यासी भय नरका जाणे नरका जाणे जाणे देही उदास विषय तो त्यांचा देही उदास तले आशा पाश निवारून निवारून भक्त ऐसे जाणा देही उदास देही उदास देही उदास महाराज दातारं सर्वसंपदां लोकानां श्रीराम भूयो भूयो नमामि नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये जन्माद्यस्य यतोन्मयादितरतश्चार्थेष्वभिघ्नस्वराट् तेने ब्रह्महृदायादि कवये सूरयः तेजो वारिमृदा यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तभवं सत्यं परं मङ्गलमूर्ति मोरया सीताकान्तस्मरण जय जय गोपाल कृष्ण महाराज की जय 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 रघुवीर समर्थ। च्या निमित्तानं आपल्या सगळ्या उत्सवांचा आपल्या दैवतांच्या सगळ्या सणांचा समारंभांचा जो गाभा असतो त्या आपल्या अध्यात्म श्रवणाच्यासाठी आपल्या आत्मचिंतनासाठी एवढा एक उद्देश डोळ्यापुढे ठेवूनच कीर्तनासाठी कीर्तन महोत्सव म्हणून ज्या कीर्तन महोत्सवाला आजपासून सुरुवात होते त्या महोत्सवातल्या पहिल्याच पुष्पाकरता ऐकण्याकरता उपस्थित झालेले सगळे श्रोते दोन्ही उत्तम साथीदार आयोजक आणि तुमच्या माझ्या सगळ्यांचेच मातृपितृ आणि आचार्य सगळ्यांना इथून मनापासून नमस्कार करतो आदरभाव व्यक्त करतो आणि निरूपणाला सुरुवात करतो। सुभाषितकार असं सांगतात आशानाम मनुष्याणाम काचिदाश्चर्य शृंखला यया बद्धा प्रधावन्ति मुक्ता स्पृष्टन्ति पंगुवत्। माणसाच्या मनामध्ये आशा नावाची जी गोष्ट असते त्या आशेच्या पुरताच माणूस जगत असतो असं विद्वान लोक म्हणत असतात। जोपर्यंत मनामध्ये चित्तामध्ये कुठली आशा शिल्लक आहे तोपर्यंत आपलं देह खाणं पिणं इत्यादी सगळ्या क्रिया चालू आहेत हे सूक्ष्म चिंतन केल्यानंतर घडतं आणि एकदा काही सगळी आशा संपली जीवनातल्या कुठल्याही गोष्टीबद्दल आपली मनात आशा नावाची जी गोष्ट आहे ती संपुष्टात आली की तत्क्षणी माणसाचा मृत्यू होतो। आशा या गोष्टीला विद्वान लोकांनी किंवा सुभाषित कर्त्यांनी शृंखला म्हटलेलं आहे। शृंखला म्हणजे बेडी साखळी कशा करता म्हटलेलं आहे हो तर आशा ही आपल्याला बांधून ठेवते आत्ताच म्हटलं त्याप्रमाणे आणि ती शृंखला ती बेडी अशी काही विचित्र आहे अशी काही आश्चर्यकारक आहे काचिद आश्चर्य शृंखला की यया बद्धाः प्रधावन्ति। व्यवहारामध्ये सगळ्या ज्या आपण बेड्या बघतो आपण काही गुन्हा केल्यानंतर पोलीस आपल्याला घालतात त्या बेड्या असतील किंवा आपलंच आपल्याला नको वाटलं की संसार ही सुद्धा बेडी वाटते पण त्या बेडीमध्ये माणूस काय करतो माणूस अडकला जातो। बेडी घातली की बेडी नावाचं गोष्टच काय बंधन कुठलीही गोष्ट बांधली जाते त्याला बेडी म्हणतात
पण ही आशा नावाची गोष्ट अशी आहे, काचित आश्चर्य शृंखला यया बद्धाः, म्हणजे जिच्या बांधण्यामुळे बांधले गेलेले लोक प्रधावंती, धावत सुटतात. नुसतं धावंती नाही म्हटलं, प्रधावंती. प्र हा उपसर्ग मागे लावला, प्र हा उपसर्ग लावला की आहे त्या क्रियेपेक्षा आणखीन भडक म्हणजे जास्तीची क्रिया असा त्याचा अर्थ होतो. प्र अधिक जोरात धावतात म्हणजे धावत सुटतात, सगळीकडे धावाधावच करतात. आणि मुक्तास तिष्ठन्ति पंगुवत, त्याने मुक्त असलेले लोक मात्र एका जागी पंगू म्हणजे पांगड्यासारखे, अपंग व्यक्तीसारखे चित्तून बसतात, एका ठिकाणी स्थिर होतात. व्यवहारामध्ये अनेक गोष्टींच्या आशा असतात. उदाहरणानेच सांगायचं झालं, एका गावामध्ये एक आजोबा राहत होते. आजोबा म्हणजे साधारण अगदी वयस्कर आजोबा नका धरू, नुकतंच रिटायरमेंट घेतलेले साधारण 60च्या वर्षाचे आजोबा. आणि त्यांची पत्नी, सुखाने संसार चाललाय. घरामध्ये दोघेच, बरं, मूलबाळ कोणी नाही, आणखीन इतरत्र नात्यांची गोतावळी नाही. घरामध्ये दोघेच राहिलेत. आतापर्यंत सुखाने संसार केलेला, पण संसार केल्याचं परिपूर्णता कशामुळे असते ही त्यांना उमगलेलं होतं. म्हणाले 60 वर्षापर्यंत मी जगलो, पण अजून कुठल्याही तीर्थक्षेत्री गेलो नाही. कारण नियम असा आहे, धनम लब्धम कांक्षेत लब्धम रक्षेत प्रयत्नतः रक्षितम वर्धयेत सम्यक वृद्धम तीर्थेषु निक्षिपेत. जे धन मिळालेलं नाही त्याची इच्छा करावी. बरं, धन मिळवू नका असं कुठलीच संस्कृती आपली सांगत नाही, पण त्याची मॅनेजमेंट कशी आहे थोडक्यात एका सुभाषितात सांगितलं, धनम लब्धम कांक्षेत न अलब्धम धनम, न मिळालेलं धन त्याची इच्छा करावी. कांक्षेत लब्धम रक्षेत प्रयत्नाता, मिळालं की ते राखून ठेवावेत, त्याचं सेव्हिंग करावं. सेव्ह केले, रक्षितम वर्धयेत सम्यक, राखून ठेवलेले वाढवावेत, ते इन्व्हेस्ट करावेत कुठेतरी, आणि ते चालू चलनाप्रमाणे त्याची वाढ झाली पाहिजे, याची व्यवस्था आपणच करावी. पण कशी? सम्यक म्हणले, वाटेल तशी नव्हे, योग्य रीतीने ते वाढवावेत. आणि वर्धितम किंवा वृद्धम तीर्थेषु निक्षिपेत, तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी जे वाढलेले आहेत ते दान करावेत. अर्थात तीर्थक्षेत्र या शब्दाचा अर्थ संकुचित घेण्याची गरज नाही, चांगल्या कामासाठी ते दान करावे. तसं एवढे धन कमावलं आपण, पण अजून कुठल्याही तीर्थक्षेत्रावर आपण गेलो नाही. म्हणाले काशीला जाऊन येऊया. म्हणून या दोन्ही दंपतीने ठरवलं की काशी यात्रेचं कधी, तिथे जाण्याची अनुकूल काळ कधी आहे, योग्य सीझन कधी आहे, म्हणून तिथे जायचं ठरवलं. बुकिंग वगैरे केलं आणि 2 दिवस जसे आता निघणार 2 दिवसांनी आपण, त्यावेळेला सगळं, आता काशीला जायचं म्हणजे काही 2 दिवसाचा खेळ नाही हो. किमान काशीला जायचं म्हणजे आजूबाजूला सगळ्या गोष्टी बघून यायचं. आणि म्हणून महिनाभर त्याच्यात जाणार, म्हणून 2 दिवस आधी सगळं घर आवरून ठेवलं त्या पत्नीने. सगळं भांडी घासून पुसून उपडी घालून ठेवली, त्यांचा जो स्टँड असतो त्याच्यामध्ये डाळून ठेवली. घरात कुठला पदार्थ शिल्लक नाहीये ना की जो फुकट जाईल महिनाभर पण बाहेर असल्यानं, ते बघितलं. दूध वगैरे सगळं संपवून ठेवलं. आहे तुम्हाला कसं माहिती, ऐकून माहितीये, प्रत्यक्ष करावं लागत नाही. सगळं जे काही पदार्थ होते ते संपवून ठेवले. आता घरात काहीही खायला नाही अशी स्थिती. आणि निघायच्या दिवशी पहाटे घर बंद केलं, पूर्ण सगळ्या खिडक्या सगळी दारं लावून घेतली, मुख्य दरवाजाला कुलूप घातलं आणि काशी यात्रेला निघून गेले. निघून गेल्यानंतर तिथे घरामध्ये कोणीही नाही असा ग्रह या नवरा बायकोंचा झाला. पण नेमकं त्या घरामध्ये एक मांजर अडकली. मांजर त्या घरात रोजच येत असेल. ती पाळलेली नव्हती घरात, पण ती आली की ही पत्नी, या 60 वर्षांच्या आजोबांची पत्नी, काकांची पत्नी, तिला रोज काहीतरी दूध, बिस्किट, तिला जे लागेल ते खायला घालत तसे कधी आली की. आणि त्या आशेने ती तिथे आली. पण नेमकं या काकूंचं लक्षण आहे की ती घरात नाहीये. घरात असतानाच कुलूप घातलं गेलं, ते निघून गेले. ती मांजर आज सापडली. आता मांजर आज सापडली, 1 दिवस गेला, पण प्रत्येक जीवाला भूक आहे ना, देहाच्या गरजा आहेत म्हटल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिला भूक लागली त्या मांजरीला. आणि म्हणून सगळं घरभर ती मांजर फिरतीये, काहीतरी खायला सापडेल. रोजची सवय लागलेली होती, चटक लागलेली होती, बिस्किट होती.
वेगवेगळ्या तऱ्हेचे टोस्ट होते, बटर होते, दूध कधी प्यायला मिळत होतं गरम गरम. सगळीकडे तिला माहिती असलेल्या जागांमध्ये फिरलं. बरं, मांजर अशी की कितीही उंचीवर चढू शकते आणि कितीही उंचीवरून खाली उडी मारू शकते. मांजर अशी प्राणी आहे की मांजर कुठनंही पडलं तरी बरोबर 4 पायावर पडतं, 4थ्या मजल्यावर आणि 40व्या मजल्यावर सुद्धा. म्हणजे 40व्या मजल्यावर राहत असतील त्यांनी मांजर ढकलून द्या असा अर्थ नव्हे, पण घरातला कुठलाही कानाकोपरा शिल्लक ठेवला नाही हा सांगण्याचा मथित अर्थ. सगळ्या कानाकोपऱ्यांमध्ये जाऊन तिथे धुंडाळलं, काही लागतं का हाताला, काही खायला मिळतं का, कुठेही काही नाही. 2-3 दिवस ती हिंडतेय. पहिला उपाशी राहिलेला पहिला दिवस, असे 4 दिवस गेले आणि त्या मांजरीला काहीही खायला मिळेना. शेवटी सगळी गात्र शिथिल झाली, अशक्त झाली आणि एका ठिकाणी पडून राहायचं म्हणून पडून राहिली, आडवी झाली, मान वर केली. आणि गंमत अशी होती की त्या घरातल्या मालकिणीने जायच्या आधीच 2 दिवस कापूस कापून आणलेला होता. त्याची सरकी वगैरे बाजूला म्हणून शुद्ध कापूस, पांढरा शुभ्र असा कापून आणलेला होता. आणि तो इकडे तिकडे कुठे ठेवणार, म्हणून आपल्या हाताला येईल असं साधारण या घंटेच्या किंवा थोडं आणखीन वर उंचीला शिंकाळ होतं, मडकं होतं. त्या मडक्यामध्ये कापूस ठेवलेला होता. तो कापूस ओतप्रोत भरलेला होता, त्यामुळे त्या मांजरीला तो दिसत होता. त्या मांजरीपासून ते शिंकाळ फार उंचीवर असल्यामुळे ते स्पष्ट नेमकं काय आहे तिला कळेना. ती खालून बघते, तो कापूस त्या मडक्याच्या बाहेर आलेला दिसला. ते नेमकं मांजरीला वाटलं हे लोणी. मिळालं काही ना काहीतरी मिळालं. आणि म्हणून आता त्या मांजरीने त्या मडक्याकडे जायला एक प्रयत्न करायला लागली आपल्या पद्धतीने. अंगात त्राण नव्हते तरी पण कुठेतरी जावं, त्या मडक्यावर उडी मारायचा प्रयत्न करावा, पण उडी काय बरोबर त्या मडक्यावर बसेना. सगळे प्रयत्न करून झाले पण ते मडकं आपल्या हाताला येईना. ते लोणी जे तिला वाटत होतं ते लोणी मिळेना. विचार केला कधीतरी मालकीण परत येईल, आणि म्हणून त्या मडक्याच्या खाली ती तशीच पुन्हा बसून राहिली. सगळे प्रयत्न करून झाल्यावर वर मडक्याकडे बघते आणि मनात विचार करते कधीतरी ह्या मडक्यातलं लोणी मला खाली पडेल आणि मला खाता येईल. आशा लागली बरं का, विषय आशेवरून चाललाय. मडकं फुटेल, लोणी खाली येईल, मला खायला मिळेल. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, नुसती बघून राहते, पाण्याचा थेंबही नाही ओळीच्या पोटात. बरं 8-10 दिवस गेले आणि ते मालक आणि मालकीण परत आले. त्यांची ट्रिप संपली पूर्ण महिन्याभराची आणि ते परत आले. आणि परत आल्यानंतर पहिलं दार उघडल्यानंतर हॉलमध्येच मांजर दिसलं. बरं 8-10 दिवस गेल्याचा परिणाम आपल्या घरी सुद्धा वयस्कर कोणी जर वृद्ध असेल तर त्याचे श्वासोच्छ्वास चालू आहेत की नाही कळत नाही, इतके सावकाश क्षीण झालेले असतात. तसंच त्या मांजरीचं गलित गात्र अवस्थेमध्ये ती मांजर पडलेली अत्यंत सावकाशीने श्वासोच्छ्वास करते आणि निपचित दिसली. हो, निपचित, निचेष्ट दिसली, काही हालचाल दिसलीच नाही. म्हणून त्या मालकिणीला आज शिरल्या उजेड पडला. कल्पना करा, दार उघडल्यानंतर मागचा सगळा उजेडाचा झरोका त्या मांजरीवर पडला. मांजर दिसलं, अरे मांजर इथेच होती की. गेलो आपण महिनाभर, पण एक लक्षात आलं नाही की आपण मांजरीला इकडे पाळायचो, तिला खायला प्यायला दिसू, ती आतच अडकली. म्हणून ताबडतोब हातातलं सामान बाजूला ठेवलं, तिने मांजरीकडे धाव घेतली आणि बघितलं मांजर कुठेतरी बघतीये. मांजर वर बघत होती, त्या मडक्यात कापूस ठेवलेला होता त्याकडे. कळलं काय काढायचं होतं तिला. म्हणून ते मडकं तिने सोडलं आणि खाली ठेवलं. मांजर टुंकन परत पलटी झाली. बघा, आशेनी गलित गात्र अवस्थेत असलेल्या मांजरेला पलटी करायची ताकद दिली आशेनी निवड. आणि जे मडकं दिसत होतं फुटभर अंतरावर त्याच्यावर झडप घातली. 15-20 दिवस खायला मिळालेलं नाही, काय अवस्था होईल कल्पना करा. झडप घातली, तोंड घातलं आत आणि कळलं की हे लोणी नसून कापूस आहे. ज्या क्षणी तिला कळलं की हे लोणी नसून सुखा कुठल्या तरी झाडाचा कापून आणलेला ताजा कापूस आहे, तत्क्षणी तिचा मृत्यू झाला. तात्पर्य एवढंच
ही आशा जोपर्यंत होती त्यावेळेला सगळे गलित गात्र अवस्थेमध्ये गेलेला असताना सुद्धा कुठलाही अवयव नीट काम करेल की नाही करेल अशी शंका असताना ती मांजरीने तग धरला आणि ज्या क्षणी कळलं की आता मी सगळ्या आशा या एका पदार्थावर ठेवलेल्या होत्या पण आता त्याच्यात सुद्धा राम राहिलेला नाही, तर क्षणी मृत्यू आला. माणसाचं हे असंच होतं. सगळ्या आशा ज्या वेळेला संपतात त्यावेळेला मृत्यू पलीकडे माणसाला काहीही पर्याय उरत नाही. मग माणसाला अनेक प्रकारच्या आशा असतात, अनेक प्रकारच्या नाना तऱ्हेच्या. यादी वाचायला घेतलं तर पुढचं कीर्तन महोत्सवी, त्यामुळे यादी न वाचता असंख्य आशा असतात. पण सगळ्या आशा ज्या माणसाला असतात त्या कधी ना कधीतरी आपण जसजसा जीवनाचा प्रवास पुढे पुढे जाईल तस तसं त्या आशा संपत जातात, कमी होत जातात. पण एक आशा मात्र माणसाची शेवटपर्यंत असते, त्याला म्हणतात शरीराची आशा. माणसाला शेवटपर्यंत सगळ्या आशा असतात, त्या संपत जातात, पण देहाकडून, आपल्याच देहाकडून असलेली आशा ही कधीही संपत नाही. माणसाला अर्ध्या सत्याचं ज्ञान होतं की बाकी कुठेही आशा ठेवण्याची गरज नाही. पण जी महत्वाची गोष्ट असते, कितीही आयुष्यभर चिंतन करून, कितीही कीर्तनाला प्रवचनाला जाऊन असंख्य उत्सव साजरे करून सुद्धा माणसाला लक्षात येत नाही, ते हे लक्षात येत नाही की आपल्याला कळलंय बरोबर आहे शेवट सगळेजणच कशातही राम नाही हो, याच्यातही राम नाही, त्याच्यातही राम नाही हे कळणार आहे, पण अंती जाऊन या देहातही राम नाही हे कळत नाही माणसाला. आणि त्याकरता कीर्तन आहे बरं का. याचं कारण म्हणाले असं होतं की माणसाला इतर गोष्टींच्या ठिकाणी माझा देह सोडून ज्या ज्या गोष्टी आहेत, माझ्या देहावरचे कपडे, माझ्या आजूबाजूला भोवती असलेली माणसं, त्यांची माणसं, आपले नातेवाईक, आपले मित्र परिवार, व्यवसायाच्या निमित्ताने, व्यवहाराच्या निमित्ताने, नोकरीच्या निमित्ताने जोडले गेलेली माणसं, जगातली प्रत्येक गोष्ट जी आपल्याला कनेक्टेड आहे त्या गोष्टीचा कधी ना कधीतरी वियोग येणार आहे म्हणून त्याची आशा जाऊ शकते. पण माणसाला हे लक्षात आलेलं नसतं की या देहाचा सुद्धा कधी ना कधीतरी वियोग हा ठरलेला आहे. आणि ह्या गोष्टी या वयात ऐकण्याची गरज नाहीये हो. ही गोष्ट जन्माला आल्यापासून 5व्या वर्षीपासून जोपर्यंत आपल्याला कळणे नावाची प्रक्रिया सुरू होते तिथपासून कळणं गरजेचं आहे की अंती जाऊन हा देह सुद्धा माझा नाहीये, त्यामुळे त्याच्यावर सुद्धा आशा लावण्याची गरज नाहीये. एका उदाहरणावर आपल्याला सांगतो की नकळतपणे माणूस हेच करत असतो. देहावरची आशा सुद्धा माणसाची कमीच झालेली असते. अगदी वय वर्ष 80 नको, 8 वर्षाचा असला तरी देहाची आसक्ती जोपर्यंत इथपर्यंत म्हणजे आपल्या आतल्या आत्म्यापर्यंत त्याची झळ पोचत नाही तोपर्यंत देह सुद्धा आपल्याला नकोसा होऊ शकतो. कधी उदाहरणार्थ डायबेटीस झालाय, 40 वर्षाचा माणूस घ्या, डायबेटीस झालाय, पायाला जखम झाले, गँग्रीन झालंय, काहीही केल्या कुठल्याही औषधोपचाराने ते बरं होत नाहीये. डॉक्टर सांगतात शेवटी पाय कापावा लागेल, नाहीतर ती जखम वाढत वाढत जाऊन अंगभर होईल. काय सांगतो माणूस? कट करा पाय, पाय कट करा. संपली ना देहावरची आसक्ती सुद्धा. देहाबद्दलची असलेली आशा ही सुद्धा नकळतपणे आपल्याला